ನಮಸ್ಕಾರ. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಜೆಸಿಲ್ ಡಿಸೋಜ. ನೀವು ಇಲ್ಲಿ ತನಕ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮವನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡದೇ ಇದ್ರೆ ತಕ್ಷಣ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಏನೇ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಜೈಲ್ಗಳೇ ಸರಿ ಇಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಕಳ್ಳ ಕದಿಮರ ಮನ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗ್ಲಿ ಅಂತ ಜೈಲು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದ್ರೂ ಕೂಡ ಕೆಲವರು ಬದಲಾಗೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಮಾಡೋದು ಅದೇ ಕೆಲಸ. ಡೆಲ್ಲಿಯ ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಅರವಿಂದ್ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ನನ್ನ ನೋಡಿ, ಜೈಲಿಗೆ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಆದ್ರೆ ಒಂಚೂರು ಬದಲಾಗಿಲ್ಲ. ಇಷ್ಟು ದಿನ ಜೈಲಲ್ಲಿ ಇದ್ದದ್ದು ಸಾಲಿಲ್ಲ ಅಂತ ಮತ್ತೆ ಜೈಲಿಗೆ ಹೋಗೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಡೆಲ್ಲಿ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ರಂಗು ಏರ್ತಾ ಇದೆ. ಯೋಗಿ, ಮೋದಿ, ಕೇಜ್ರಿವಾಲ್, ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಎಲ್ಲ ಘಟಾನುಘಟಿಗಳು ಅಖಾಡಕ್ಕೆ ಇಳಿದಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟು ದಿನ ಚಡ್ಡಿ ದೋಸ್ತ್ಗಳಂತೆ ಇದ್ದ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಈಗ ವಿರೋಧಿಗಳು. ಅವತ್ತು ಬಿಜೆಪಿ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ನನ್ನ ಬೇಕಂತ ಜೈಲಿಗೆ ಕಳ್ಸಿದ್ರು ಅಂತಿದ್ದ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಈಗ ನೋಡಿದ್ರೆ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ದೊಡ್ಡ ಕಳ್ಳ ಅಂತಿದ್ದಾರೆ. जो भी मन में आता है कह देते हैं. पहले आए थे, छोटी सी गाड़ी थी, कहा था नए तरीके की राजनीति करूंगा. इलेक्ट्रिक पोल पर चढ़ गए थे, याद होगा आपको, याद है कि दिल्ली को बदल देंगे. और जब गरीबों को जरूरत पड़ी तो कहीं नहीं दिखे वो. जब दिल्ली में हिंसा हुई कहीं नहीं दिखे वो. और कहा था कि साफ राजनीति लाऊंगा. और सबसे बड़ा लिकर का स्कैम दिल्ली में हुआ है और उनके घर की आपने फोटो देख ली. नरेंद्र मोदी जी ने मुझे घर से बाहर निकाल दिया, फेंक दिया उठा के. मैंने चाबी दी, मैंने उनसे कहा भैया लो अपना घर, मुझे नहीं चाहिए, भागो यहां से. और केजरीवाल जी महल में रहते हैं, शीश महल में रहते हैं. तो ये सच्चाई है. ರಾಜಕೀಯದಲ್ಲಿ ಯಾವುದು ಶಾಶ್ವತ ಅಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಇದಕ್ಕೆ ನೋಡಿ. ಮೊನ್ನೆ ಮೋದಿ ಸೋಲಿಸೋದಕ್ಕೆ ಒಂದಾದ್ರು, ಈಗ ನೋಡಿದ್ರೆ ಕಚ್ಚಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಡೆಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆಯ ಭರ್ಜರಿ ಪ್ರಚಾರದ ನಡುವೆ ಇದೊಂದು ವಿಷಯ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಸದ್ದು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಯಮುನಾ ನದಿಯ ವಿಚಾರ. ಯಮುನಾ ನದಿಯಲ್ಲಿ ವಿಷ ಬೆರೆಸಿದ ವಿಚಾರ ಉತ್ತರಾಖಂಡದ ಉತ್ತರ ಕಾಶಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುತ್ತೆ. ನಂತರ ಹರಿಯಾಣದ ಮೂಲಕ ಡೆಲ್ಲಿಗೆ ತಲುಪುತ್ತೆ. ಬಳಿಕ ಪ್ರಯಾಗ್ರಾಜ್ನಲ್ಲಿ ಗಂಗಾ ನದಿಯ ಜೊತೆ ಯಮುನಾ ನದಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುತ್ತೆ. ಈಗ ವಿಷಯ ಏನಂದ್ರೆ ಯಮುನಾ ನದಿಯಲ್ಲಿ ವಿಷ ಇದೆ ಅಂತೆ. ಆ ನದಿಗೆ ವಿಷ ಬೆರೆಸಿದ್ದು ಬಿಜೆಪಿ ಅನ್ನೋದು ಆಮ್ ಆದ್ಮಿ ಪಕ್ಷದ ಆರೋಪ. ಯೋಗಿಜಿ ಯಮುನಾ ನದಿಯನ್ನ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಕಲುಷಿತ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಮೊದಲು ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರು. अगर एक मुख्यमंत्री के रूप में मैं और मेरे मंत्रीगण प्रयागराज के संगम में स्नान कर सकते हैं तो मैं पूछना चाहता हूं दिल्ली में आम आदमी पार्टी के अध्यक्ष से अरविंद केजरीवाल जी से मैं पूछना चाहता हूं क्या यमुना जी में वह भी अपने मंत्रियों के साथ जाकर के स्नान कर सकते हैं क्या? अगर उनमें नैतिक साहस है तो उनको इसका जवाब देना चाहिए. यमुना मैया को एक गंदे नाले के रूप में बदलने का अपराध क्या उन्होंने किया है कि नहीं किया है? और अगर वह व्यक्ति इस बात का अपराधी है तो फिर मुझे नहीं लगता है कि जनता जनार्दन की अदालत में उन्हें कोई माफी दी जानी चाहिए. ಅದಕ್ಕೆ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಹರಿಯಾಣದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಯಮುನಾ ನದಿಗೆ ವಿಷ ಹಾಕಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅನ್ನುವ ಆರೋಪವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. भारतीय जनता पार्टी ने एक ऐसी हरकत की है जो शायद दुनिया के इतिहास में कभी नहीं की गई होगी. दिल्ली के लोगों को
पीने का पानी हरियाणा और उत्तर प्रदेश से मिलता है। हरियाणा में यमुना के रास्ते पीने का पानी आता है। भारतीय जनता पार्टी की हरियाणा की सरकार ने दिल्ली में यमुना से आने वाले पानी में जहर मिला के भेज दिया है। ये तो हमारे भला हमारे दिल्ली जल बोर्ड के इंजीनियर्स का कि उन्होंने पकड़ लिया। उन्होंने दिल्ली के बॉर्डर पे ही वो पानी रोक दिया और उस पानी को दिल्ली के अंदर नहीं आने दिया। अगर वो पानी दिल्ली के अंदर आ जाता और पीने के पानी में मिल जाता, दिल्ली के अंदर ना जाने कितने लोगों की मौत हो जाती। एक मास जेनोसाइड हो जाता दिल्ली के अंदर अगर ये पानी जो भारतीय जनता पार्टी की हरियाणा सरकार ने दिल्ली में भेजा है, इसके अंदर उन्होंने ऐसा जहर मिला के भेजा है जिसका दिल्ली में जो वाटर ट्रीटमेंट प्लांट्स हैं उसमें भी उसकी सफाई नहीं हो सकती। और इसकी वजह से लगभग 1/3 दिल्ली के अंदर पीने के पानी की कमी हो गई है। मैं दिल्ली के लोगों को ये कहना चाहता हूँ कि इस किस्म की राजनीति बिल्कुल नहीं होनी चाहिए और ये बहुत गंदी राजनीति है। ಯಮುನಾ ನದಿಯಲ್ಲಿ ಅಮೋನಿಯಾ ಮಟ್ಟ ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ ಅಂತ ಡೆಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಆತಿಶಿ ಪತ್ರವನ್ನ ಕೂಡ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಚುನಾವಣೆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಂತಹ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಕಡೆಯಿಂದ ನೋಟಿಸ್ ಕೂಡ ಬಂದಿದೆ. ಸಾಕ್ಷಿ ಸಮೇತ ವಿಷ ಆಗಿದ್ದನ್ನ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ ಈಗ ಸಾಬೀತ್ ಮಾಡಬೇಕಿದೆ. ಒಂದ್ ವೇಳೆ ಸಾಬೀತ್ ಮಾಡದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ಸೆಕ್ಷನ್ 196, ಸೆಕ್ಷನ್ 197, ಸೆಕ್ಷನ್ 353 ಅಡಿಯಲ್ಲಿ 3 ವರ್ಷ ಮತ್ತೆ ಜೈಲ್ ಫಿಕ್ಸ್. ಸುಳ್ಳು ಆರೋಪ ಮಾಡಿ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ಗೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಕಮಿಷನ್ ಸಖತ್ತಾಗಿ ಏಟ್ ಕೊಟ್ಟಿದೆ. ಸುಖ ಸುಮ್ನೆ ಆರೋಪ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾರ್ ಸುಮ್ನೆ ಇರ್ತಾರೆ? ಕೇಜ್ರಿವಾಲ್ಗೆ ಮುಟ್ಟಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಳುವ ಹಾಗೆ ಮೋದಿಜಿ ಕೂಡ ಕೌಂಟರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಅದೇ ಯಮುನಾ ನೀರನ್ನ ಕುಡಿತಾ ಇರೋದು ಅಂತ. दिल्ली के एक पूर्व मुख्यमंत्री ने हरियाणा के लोगों पर घिनौने आरोप लगा दिए हैं। हार के डर से आपदा वाले बौखला गए हैं। आप बताइए, हरियाणा के लोग दिल्ली से अलग है क्या? क्या हरियाणा वालों के परिवार, बाल बच्चे, नाते रिश्तेदार दिल्ली में नहीं रहते क्या? क्या हरियाणा के लोग अपने ही बच्चों के पानी में जहर मिला सकते हैं क्या? हरियाणा का भेजा यही पानी दिल्ली में रहने वाला हर कोई पीता है। पिछले 11 साल से ये प्रधानमंत्री भी वही पानी पीता है। हरियाणा का भेजा यही पानी दिल्ली में रहने वाले हमारे सारे न्यायाधीश, सारे न्यायमूर्ति, सभी हमारे सम्मानित सदस्य भी पीते हैं। जो विदेश की एम्बेसियां हैं, दुनिया भर की एम्बेसियां हैं, वो भी वही पानी पीते हैं। गरीब के घर के आसपास भी वही पानी होता है। क्या कोई ये सोच सकता है क्या कि मोदी को जहर देने के लिए हरियाणा बीजेपी की सरकार ने पानी में जहर डाल दिया? क्या बोल रहे हो? क्या देश के न्यायाधीशों को जहर पिला करके मारने का षड्यंत्र चल रहा था क्या? क्या बोल रहे हो? मेरे दिल्ली वासियों, गलती माफ करना वो भारत के नागरिकों का उदार चरित्र है, लेकिन जानबूझ करके बदिरादे से पाप करने वालों को न दिल्ली कभी माफ करता है, न देश कभी माफ करता है। साथियों, मैंने हरियाणा की रोटी खा के है। हरियाणा के मुझे राजनीति में उंगली पकड़ करके चलाया है। मैं हरियाणा को भली भांति जानता हूं। वहां का एक एक नागरिक धर्मपरायण है। अनेक घरों में सुबह यज्ञ होता है। ऐसा सात्विक जीवन मैंने हरियाणा में देखा है। वे देशभक्ति से भरे हुए लोग हैं। कोई परिवार ऐसा नहीं होगा जिसका बेटा सीमा पर मां भारती की रक्षा न करता हो। क्या ऐसे लोगों को जहर पिलाने वाले ऐसे आरोप लगा दो आप? अरे ये देश तो ऐसा है, पशु पक्षियों तक को पानी पिलाता है, कभी उनको नुकसान नहीं पहुंचता है। और ये आपदा वाले कह रहे हैं कि हरियाणा वाले दिल्ली के पानी में जहर मिलाते हैं। ये सिर्फ हरियाणा का अपमान नहीं, ये भारतीयों का अपमान है, हमारे संस्कारों का अपमान है, हमारे चरित्र का अपमान है।
ಕೋಲ್ ಕೊಟ್ಟು ಹೊಡೆಸಿಕೊಳ್ಳೋದು ಅಂದ್ರೆ ಇದೇ ನೋಡಿ. ಮೋಸ್ಟ್ಲಿ ಕೇಜ್ರಿವಾಲ್ಗೆ ಶೀಶ್ ಮಹಲ್ಗಿಂತ ಜೈಲೇ ಖುಷಿ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಹೋಗೋಕೆ ಏನ್ ಬೇಕು ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಅವರ ಆಸೆ ಈಡೇರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ, ದೇಶ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕನ್ ಒತ್ತಿ.